गावात माणसासनी लई याड लागले कारण धिंगाणा घालीत एक तुफान आलंय। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एक तुफान आलंय आणि या तुफानात महाराष्ट्राचे लोक येडे झालेत। और जो ये याड, पागलपन, दीवानगी, जुनून है अपने को सूखा मुक्त करने का, ये ऐसा नहीं है कि ये किसी एक जगह पे है। गांव-गांव में दीवानों की जत्रा निकल रही है और हमारा आज का ये एपिसोड डेडिकेटेड है इन्हीं दीवानों को। और कुछ खास लोग म्हणजे आपले लाडके ईशा और जयदीप शामिल होने जा रहे हैं इस जत्रा में। जत्रा दीवानों की, येड़ों की, ध्येय वेड़ों की। नमस्कार मित्रांनो, आजकाल आपण ऐकतोय की महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अनेक माणसांना कशाचं तरी वेड लागले। पण आज आपण अशा एका गावात चाललोय जिथे एक नाही, दोन नाही तर तब्बल 25 स्त्रियांना वेड लागलेलं आहे। आणि हे वेड आहे त्यांच्या गावाला पाणीदार करण्याचा वेड। लेडी स्पेशल ट्रेन किंवा बस बद्दल आपण ऐकलंच असेल, पण जलसंधारणाच्या प्रशिक्षणाला बऱ्याचदा लेडी स्पेशल बॅचेसही आल्या। अमरावतीच्या बारगावातून प्रशिक्षणाला आली होती अशीच एक महिलांची तुकडी। इथं महिलांनी खूप मन लावून प्रशिक्षण घेतलं आणि मग गावात परत जाऊन मोठ्या अपेक्षेनं एक ग्रामसभा घेतली। सभेमध्ये महिला जास्त आल्या होत्या आणि लहान मुलं, पुरुष थोडीशी पुरुषांची संख्या कमी होती। श्रमदानासाठी महिला लगेच तयार झाल्या, पुरुषांना मात्र शंका होत्या। आजपर्यंत माणसाकून झालं नाही, त्या बायकून होईन का असं त्या पुरुषांना वाटतं, म्हणून पुरुषांचा सहभाग नाहीये। पण महिला मात्र आपल्या निर्णयावर ठाम होत्या। नाही पुरुष येईन आपल्यासोबत तर आपण महिलांनाच घेऊन काम करायचं, म्हणून आम्ही मग कामाला सुरुवात केली। आणि मग गावात दिसायला लागलं एक अनोखं दृश्य। पूर्वी पाणी आणायला बाहेर पडणाऱ्या महिला आता कुदळ फावडत तिथं गेल्यावर जसं महिला करते तसं करून पाहायचं तर जमते। मग आपण टोपले वगैरे उचला, असं नाही जमलं तर मग पावड्यानं ते काढून माती काढून द्या। काही बाया असते त्या टिकासानं हे करून देते, मग आपण पावड्यानं भरून द्या, घमिले नेऊन टाका, असं काम। या 25 महिलांनी गावची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीये, पण मनात अजून काहीतरी टोचतंय। असं वाटतं की पुरुषांना का कळत नाही बा, महिला एवढं काम करून राहिल्या आणि पुरुषांना, इथल्या पुरुषांना असं का वाटत नाही का बा महिला कुदळीनं हे खोदून राहिले आणि आपण काहीतरी यांना मदत केली पाहिजे, असं दुःखही वाटतं कधी कधी। पण महिलांची जिद्द अजून पक्की आहे। आमच्यासोबत पुरुष येऊ किंवा नाही येऊ, पण आम्हाला म्हणजे करायचंच आहे काम आणि आम्हाला करून दाखवायचंच आहे। अशा या जिद्दी महिलांना भेटायला पोहोचले ईशा आणि जयदीप। नमस्कार। नमस्कार। आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला असं कळलं की या गावातनं 10 महिला गेलेल्या प्रशिक्षणाला। असं का झालं हे कोणी तुमच्यापैकी आमच्या बरोबर शेअर करू शकेल का? मागच्या वर्षी ग्रामसभेमध्ये आम्ही मुलांचे नावं दिले तर एकही मुलगा प्रशिक्षणासाठी जायसाठी तयार नव्हता। बरं, आणि म्हणून तुम्ही नंतर यावर्षी ठरवलं की आम्ही महिलाच जायचं बा, महिलांनीच आपण आपलं गाव पाणीदार करायचं। वा। आम्ही जेव्हा ट्रेनिंगला गेलो होतो ना, पाणी म्हणून आम्हाला काही वाटत नव्हतं तेव्हा पाण्याबद्दल, म्हणजे काम केले पाहिजे, म्हणजे एक मजा करू बा, 4 दिवस जाऊ, जायचं म्हणजे जायचं, एन्जॉय करायसाठी गेलो। जेव्हा आम्ही तिथं गेलो नंतर कळलं की पाणी म्हणजे काय। पण तुम्ही तिथनं शिकून आल्यावर, प्रशिक्षण घेऊन आल्यावर जसं तुम्ही या महिलांना जोडण्याचा प्रयत्न केला तसं तुम्ही या गावातल्या पुरुषांनाही त्याचं महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न नाही का केला? दवंडी वगैरे दिली, सगळं म्हणजे सांगितलं की आज सभा आहे बा वॉटर कपची, त्याच्यामध्ये महिलाच जास्त आल्या आणि पुरुष 4-5च होते। तुम्ही महिला तर जाताच, तुमच्याबरोबर कुठलेही पुरुष येत नाहीत गावातले मदत करायला, पण मग तुमच्याबरोबर येतं कोण अजून? आम्ही सर्व बाया जातो तेव्हा आमच्यासोबत आमचे जे 2 मुलं आहे ते 2 येते, ज्याला एक आहे ते जे एक येते, अशाप्रमाणे आम्ही काम करतो। वा वा वा। मग मला आता मुलांकडे यावं असं वाटतंय, काय तुमच्यापैकी कोण सांगेल रे? पहिले आमची आई जात होती, नंतर आम्ही जात होतो, नंतर आम्ही आमच्या
मित्रांना बोलवलं आणि मग आम्ही सगळे मिळून काम करायला लागलो. आणि हे सगळं आपण कशासाठी करतोय हे माहिती आहे का तुला? आपल्या गावात जास्त पाणी आलं पाहिजे म्हणून. पोचलाय त्यांच्यापर्यंत, जे पोचायला हवे ते तर नक्कीच पोचलंय, त्याचं महत्व. तुमच्याकडून खरंच प्रेरणा घ्यावीशी वाटते आम्हाला की तुमच्यासारखं एक ध्येय ठेवून तुम्ही त्या ध्येयाच्या वेळापायी जितकं काम करता दिवसभरात आणि हे सगळं तुम्ही स्वतःसाठीच नाही तर अख्ख्या गावासाठी करताय, याचं खरंच खूप कौतुक आहे. आणि त्यासाठी आमच्याकडून तुम्हाला फुलं द्यायचे. फुले 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 फुले. आणि मग या जिद्दी महिलांबरोबर ईशा आणि जयदीपनंही केलं श्रमदान. वाह, बार गांव की महिलाएं जो हैं वो कितना कमाल का काम कर रही हैं, उनके साथ बच्चे भी इतना कमाल का काम कर रहे हैं. बहुत खुशी हो रही है हमें देख के. आमिर, आप तो पिछले हफ्ते नहीं थे, पर दोस्तों आपको याद होगा कि हमने एक मस्त स्टोरी देखी थी पिछले हफ्ते घोरवड़ गांव की. वहां पर भी पुरुष काम नहीं कर रहे थे और वहां महिलाओं ने एक मस्त तरकीब लड़ाकर पुरुषों को काम पर लगा दिया. उन्होंने हड़ताल कर दी और हर वो काम करने से इनकार कर दिया जिसमें पानी की ज़रूरत पड़ती हो. जब पुरुषों को ना सुबह की चाय मिली और ना दोपहर का खाना, तो एक दिन में सब लाइन पे आ गए. तो वहाँ की महिलाएं और पुरुष अब साथ में काम कर रहे हैं. मुझे याद है 2 साल पहले यही इसी किस्म की कहानी आई थी आनंदवाड़ी गांव से. और हम लोग आनंदवाड़ी गए भी थे. वहाँ की महिलाएं जो थे उन्होंने ये सब पानी के साथ जुड़े हर काम रोक दिए थे और उन्होंने जाके मंदिर में रहना शुरू कर दिया था. और 1 दिन या 1.5 दिन के बाद जो है पुरुष जो है वो एकदम हाथ जोड़ के उन्होंने कहा हम भी आएंगे काम करने के लिए. तो और तब महिलाओं ने कहा था कि हमको लिख के देना. हाँ, इन राइटिंग. तो बार गांव के पुरुषों को मैं रिक्वेस्ट करता हूँ कि आप महिलाओं की हेल्प करिए, वरना कहीं ऐसा ना हो कि महिलाओं को आपके साथ यही टैक्टिक यूज करना पड़े. और दोस्तों, दीवानगी की बात चल रही है, तो इस दीवानगी में, इस जुनून में बच्चे कहाँ पीछे रहने वाले हैं, वो सबसे फर्स्ट आ रहे हैं. धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ गावातली 4थीच्या वर्गात शिकणारी बुशरा. एक दिवस आपल्या गावकऱ्यांसोबत ती येऊन धडकली जलसंधारणाच्या प्रशिक्षण केंद्रावर आणि तिथं ती मन लावून शिकली जलसंधारणाचं विज्ञान. ट्रेनिंग मधून मला खूप शिकायला भेटलं. आपल्या गावामध्ये पाणलोटाचं काम कसं करायचं आहे ते पण शिकायला भेटलं मला. जे पण ते सांगायचे ते रिपीट करायचो आणि ते जे त्यांनी आम्हाला बुक दिली होती त्याच्यामध्ये लिहायला दिलं होतं ते जे बोलायचं ते आम्हाला वही बुकमध्ये लिहायचं राहायचं. तिथे जाऊन म्हणजे आमची शक्ती वाढली, आम्हाला बुद्धी आली थोडीशी. ट्रेनिंगहून परत आल्यावर निमगुळच्या टीमनं गावात वॉटर कपची तयारी जोरात चालू केली आणि बुशरा त्यातही तितकीच उत्साही होती. ती अशी ना की प्रत्येक म्हणजे कोण काय करताय ना मी त्याच्यात घेईल, मला पण करायचंय. इकडे कोण काय करत असेल ना तर मी त्याच्यात पण घेईल. ॲट अ टाइम तिला सगळं काही करायचं असतं. आणि जेव्हा पाणलोट विकासाच्या कामासाठी जलयंत्र बनवायची वेळ आली तेव्हा बुशरानं तिचा सगळा रिसर्च आधीच करून टाकला होता. मोजमाप पासून आखणीपर्यंत अशा सगळ्या गोष्टी ती मला करू लागलेली. आणि जिथे मी चुकत होती ना ती मला सांगायची की नाही दीदी हे असं नाही असं आहे. आणि मग मी बोलली, मग आर्ग्युमेंट करायला लागली ना, मग सांगायची नाही तू चुकते, व्हिडिओ बघ आणि मग कर. बघता बघता पूर्ण जलयंत्र तयार झालं सुद्धा आणि त्याचबरोबर तिची अख्खी टीम अचंबित झाली. उत्साहाने सांगितलं तिने की दादा जलयंत्राचं काम संपूर्ण कंप्लीट झालंय बघा. आम्ही बघून एक विचारात पडलो, पोरीजवळ खूप टॅलेंट आहे आणि केलं. हिच्या आम्हाला सुचलं नाही त्या गोष्टी सुचल्या. तांत्रिक कामं तर बुशरानं चटकन हातावेगळी केली. आता पाळी होती गावाच्या मनसंधारणाची. पण त्यातही बुशरा मागे थोडीच राहणार होती. पहिल्या काही सभांमध्येच तिनं गावकऱ्यांवर छाप पाडली. जर बुशरा बोलली नाही तर ते लोक स्वतः सभा चालू असताना उठून सांगायचे की बुशराला बोलू द्या. तर मग आम्ही ठरवलं की बुशरा शेवटी बोलेन, आधी आपलं बोलणं लोकांना सांगा, नंतर बुशरासाठी तर लोक थांबतात. बुशराच्या बोलण्यानं गावात अक्षरशः धमाका उडायचा. आपण सहभाग घेऊन घेतला आहे, फक्त आपल्याला आता
श्रमदान करायचं आहे गावात. तिचा एक मुद्दा होता की मरताना पण आपल्या भागात शेवटच्या क्षणी चम्मचने पाणी टाकतात, तेव्हा जीव जातो बुवा, माणूस मरतो. हे तिचा मुद्दा होता की शेवटच्या क्षणाला ही आपल्याला पाणी लागतं, तर तुम्ही का म्हणून पाणी वेस्टेज घालतायत आणि का म्हणून अडवत नाही पाण्याला, तुम्ही का म्हणून जाऊ देताय. पाहुणा थोडी ना येतो की आला आणि चालला गेला, तो आपला घरचा व्यक्ती आला, थांबला आणि इथंच थांबायला पाहिजे. बुशराच्या प्रयत्नांमुळे गावातल्या कामानं चांगलीच उचल घेतलीय. गाव दिवस रात्र कामाला लागलंय. आम्हाला आमचा एकही सेकंद वाया घालवायचा नाही. एरवी लोक एनर्जी मिळवण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रकार करताना दिसतात, पण बुशराकडे एवढी एनर्जी कुठून येते? सगळ्या गावाला हाच प्रश्न पडलाय. आमची एनर्जी कारण की आम्ही ट्रेनिंग घेऊन आलोय, प्रशिक्षण घेऊन आलोय. मग आमच्यामध्ये त्यांनी आम्हाला जितका दम दिलाय, जितका जोर दिलाय, त्याच्यापेक्षा अधिक आम्ही काम करू. आणि आम्हाला वाटतंय की 45 दिवस तर आमची एनर्जी संपणार नाही, कारण की जो मनाने आणि त्याला ते काम करायचं संपायचं असतं, तो त्या कामामध्ये आणि स्पर्धेमध्ये यशस्वी होत होतो. वाह वाह वाह, फैंटास्टिक, क्या बात है. बुशरा जो लड़की है इतनी कमाल की लड़की है, और उसको देख के इतनी खुशी हो रही है. और निमगुल गांव की जो टीम है पूरी, बुशरा के साथ साथ जो पूरे निमगुल गांव की टीम है, वो इतना कमाल का काम कर रही है. मुझे लगता है कि ये गांव जो है ये टॉप में आने वाला है कंपटीशन में. माय गॉड, कमाल कमाल कमाल. इन दीवाने बच्चों से हमें भी थोड़ी बुद्धि लेनी चाहिए. बिल्कुल सही. मुझे लगता है किरण के इस दीवानेपन का महाराष्ट्र में एक चुंबकीय क्षेत्र तैयार हो रहा है. चुंबन? किसका चुंबन? अरे चुंबन नहीं, चुंबन किसका ले रहे हैं? चुंबन नहीं, चुंबक. चुंबकीय क्षेत्र मतलब मैग्नेटिक फील्ड. हाँ, बहुत ही तगड़ा मैग्नेटिक फील्ड तैयार हो रहा है पूरे महाराष्ट्र में, और लोग खींचे चले आ रहे हैं. मैं कुछ समझी नहीं. अभी मैं समझाता हूँ, देखिए. नितीन ढेपे, हैदराबादचे राहणारे, वय 60 वर्ष, सेवानिवृत्त इंजिनियर, सुखाचं आयुष्य. दुसऱ्या बाजूला हैदराबाद पासून 472 किलोमीटर दूर विदर्भातलं एक छोटंसं दुष्काळग्रस्त गाव चांदणी. या गावाची पाण्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच दरवर्षी या गावातून माणसं मोठ्या संख्येनं पोटापाण्यासाठी गाव सोडून जातात. तसं बघितलं तर नितीन ढेपे आणि चांदणी गावात असं कोणतंच नातं नाही. पण वॉटर कपचा प्रवास आणि वेड कुणाला कुठं घेऊन जाईल सांगता येत नाही. आपलं आरामाचं आयुष्य सोडून आज नितीन ढेपे आपल्या घरापासून 472 किलोमीटर दूर असलेल्या चांदणी गावात येऊन पोहोचलेत आणि स्पर्धेचे 45 दिवस इथंच मुक्कामाला आहेत. या गावाला आता एका इंजिनियरची साथ मिळाली आहे. नितीन ढेपेंनी पहिल्यांदा जलसंधारणाचं प्रशिक्षण घेतलं आणि मग तालुका समन्वयकांच्या सल्ल्यानं या गावाला कामासाठी आपलंसं केलं. गावात एकतर स्थलांतरामुळं कमी माणसं आहेत आणि दुष्काळामुळं नैराश्यही आहे. पण नितीन ढेपेंना काही साथी तर मिळालेलेच आहेत. छोटीशीच असेल पण ही टीम मोठ्या हिमतीनं काम करतीये. आणि या जिद्दी टीमला भेटायला आले ईशा आणि जयदीप. नितीन दादा, तुम्ही कुठून आलाय तिथे? ते मूळचं माझं गाव सोलापूर असलं तरी मी सदर्न रिजनल हेडक्वार्टर्स हैदराबादमध्ये कामाला होतो शेवटी. बरं, आता रिटायर्ड झालोय. बरं. आणि आता रिटायर झाल्यानंतर तुम्हाला त्याचं असं झालं की तुफान आलं हा कार्यक्रम मी टीव्हीवर बघितला. पाणी संवर्धनासाठी श्रमदान करणं ही कल्पना फारच चांगली होय आणि त्या कल्पनेची प्रभावित होऊन मी आर्वी तालुक्यात ट्रेनिंग घेतलं. मी 4 दिवसाचं चांगलं ट्रेनिंग होतं आणि त्या ट्रेनिंगमध्ये मला बऱ्याच गोष्टी समजल्या. ट्रेनिंग घेतल्यानंतर हे गाव तुम्ही निवडलं का कसं? नाही, ही टीम आहे, त्यांनी सांगितलं की हे गाव उभं करायचं आहे. बरं. कारण ते म्हटलं तुम्ही एक बाहेरचा माणूस आल्यानंतर लोकांना प्रेरणा होईल आणि लोक या कामासाठी जमतील. आणि त्यांच्या इथल्या कुटुंबांना किंवा या गावातील जी घरं आहेत तिथल्या रहिवाशांना पटवून द्यायला काही अडचणी आल्या का ते लगेच मान्यता मिळाली तुम्हाला? नाही, यासाठी आम्ही गावात फेऱ्या मारल्या, सगळ्या गावकऱ्यांना भेटलो. तर बऱ्याच लोकांनी फक्त हो केलं पण काही केलेलं नाही. पण आमची जिद्द अशी कायम आहे की आमची जी टीम आहे 8 लोकांची, तर आमची टीम सज्ज आहे
कोणी येऊ वा न येऊ, कोणी स्वतः करू वा न करू, आम्ही स्वतः त्यांच्यासाठी करू. तुम्ही तुमच्या फॅमिलीला सोडून तुम्ही ह्या गावात 45 दिवस राहताय. हा पूर्ण एक्सपिरियन्स कसा आहे? हे म्हणजे फार फार छान अनुभव आहे. कारण हा अनुभव मला आधी कधीच नव्हता. कारण मी गावात राहिलेलोच नाही आहे कधी. सगळं शिक्षण वगैरे असं शहरात झालेलं आहे. त्यामुळे गावात राहणं हा अनुभव चांगलाच होता. आणि पाणी संवर्धनासाठी काही काम करावं आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त व्हावा हीच इच्छा आहे. मला फार कौतुक वाटतंय. अधिकाधिक लोकांनी तुमच्यासारखं केलं तर अशी अनेक अजून गावं पाणीदार होतील, दुष्काळ मुक्त होतील. तुमच्या या संपूर्ण टीमला आम्हा दोघांकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि मग नितीन ढेपे आणि त्यांच्या टीम बरोबर केलं ईशा आणि जयदीपनंही श्रमदान. नितीनजी, तुम्ही आणि तुमचे सहकारी मिळून जे काम करताय ते खूप महत्वाचं आहे. बिल्कुल ठीक. नितिन जी, क्या आपको पता है कि जब आप अकेले 4 घंटा काम करते हैं तो आप गांव को 1 टैंकर पानी देते हैं 10,000 लीटर का. 1 टैंकर? 10,000 लीटर का 1 टैंकर, 1 आदमी 4 घंटा. अच्छा, वो कैसे? मैं समझाता हूँ. बहुत ही मजेदार हिसाब है. एक इंसान 4 घंटे के श्रमदान में 2 घन मीटर तक का काम कर सकता है. इस काम से 2000 लीटर तक की पानी जमा करने की क्षमता निर्माण होती है. मतलब 2000 लीटर की साठवण क्षमता, स्टोरेज कैपेसिटी क्रिएट होती है. अब अगर हम मान लें कि एक साल में सिर्फ 5 बारी बारिश होती है, तब भी इस एक इंसान के सिर्फ 4 घंटे के श्रमदान से 10,000 लीटर पानी जमा हो सकता है. एक बारिश में 2000 लीटर, मतलब 5 बारिश में 10,000 लीटर, यानी एक टैंकर 10,000 लीटर का. और अगर आपके परिवार में 5 लोग काम करें तो ये 5 लोग 50,000 लीटर पानी गांव के लिए जमा कर सकते हैं सिर्फ 4 घंटे के श्रमदान में. नितिन जी, मुझे लगता है आपके साथ शायद 8 लोग हैं, तो 8 मतलब 80,000 लीटर आप लोग गांव के लिए जमा कर रहे हैं सिर्फ 4 घंटे में. और आप 45 डेज काम करने वाले हैं, तो आप सोच सकते हैं कि कितना आप लोग गांव का फायदा कर रहे हैं. मित्रांनो, आपण जे या वेळाबद्दल बोलतोय ते काय सोपं काम नाही. त्यात कष्टही आहे, घाम गाडायला लागतो आणि कधी कधी एकटेपणा सुद्धा आहे. या प्रवासात आपल्याला कधी कधी असेही लोक भेटतात ज्यांच्या गोष्टी बघून ऐकून समजत नाही की आपण काय बोलावं. नागपूरमधल्या पिंपळगाव राऊत गावातलं एक दाम्पत्य, सुनील आणि सोनाली बोंद्रे. 2004 साली त्यांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आमचा सगळा संसार जो आहे तो व्यवस्थित चांगला सुरू होता. यांचं टेलरिंगचा यांचा व्यवसाय होता. 4 कारागीर होते. त्यांचा सगळा म्हणजे जो आवक वगैरे होता खूप चांगला होता. 2006 साल उजाडलं तोपर्यंत पदरात 2 मुली उमलल्या होत्या. आणि अशातच एक धक्कादायक घटना घडली. दोन्ही डोळे माझ्या पतीचे 2006ला गेले. असा क्षण आपल्याला आयुष्यात येईन किंवा अशा परिस्थितीला आपल्याला समोर जावं लागेल, तर म्हणजे कुठल्याच प्रकारचा डोक्यात असा विचार नव्हता. बोंद्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि या संकटातून वाट काढायची जबाबदारी पडली सोनाली यांच्यावर. उदरनिर्वाहाच्या विवंचनेत असतानाच सोनालीताईंना जवळच्या शाळेत खिचडी शिजवायची नोकरी मिळाली, फक्त 25 रुपये रोजीवर. तर मी त्या 25 रुपये रोजात तयार झाली. ठीक आहे म्हटलं, मला जेवढे येईल तेवढे मी त्या 25 रुपये रोजात तयार झाली आणि रोज मी खिचडी शिजवायला जात होती. आणि समाजात गावामध्ये त्या गोष्टीची चर्चा सुद्धा झाली की बा खिचडी शिजवायला जाते असं तसं. तिथले गंज घासणं, भांडे घासणं, तरी मी त्या कोणत्याच गोष्टीला म्हणजे लाजली नाही. मी समर्थपणे मी केलं. मला हेच होतं की मला माझ्या 2 मुली आणि माझा पती आणि माझं घर संसार चालवायचा आहे. त्याच्यामुळे मी कोणाकडे लक्ष दिलं नाही. जे काम मिळालं मी ते केलं. आणि मग जे मिळेल ते काम सोनाली यांनी करत करत संसाराचा गाडा आज 15 वर्ष चालवलाय. 2006 पासून ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि कधी असं मला जाणवलं नाही तिच्यामुळं
की आपल्याला म्हणजे कसं होईल काय होईल, मला म्हणजे उणीव नाही भासू दिली कुठल्याच गोष्टीची. एकीकडे वैयक्तिक आयुष्यातलं इतकं मोठं संकट आणि दुसरीकडे गावातला दुष्काळ. जे आता तर म्हणजे 8 दिवसातून एकदाच नळ येतात आणि ते पण 15-20 मिनिट आले किंवा अर्धा तास आले आणि त्याचा काही वेळ नसतो निश्चित, कधी पण येऊ शकतात. आणि अशातच गावात वॉटर कप स्पर्धा घोषित झाली आणि गावातल्या काही महिलांसोबत सोनाली यांचं नाव सुद्धा पाणलोट विकास प्रशिक्षणासाठी पुढे आलं. पण पुरुषांपैकी कुणीच तयार होईना आणि अचानक त्या व्यक्तीने हात वर केला ज्यांच्याबद्दल कुणी विचारच केला नव्हता. मी म्हटलं मी जर आलो चालन का, म्हटलं तुम्ही काय तिथं कोण तुमचा हात धरण काय करा नाही. मी म्हटलं छकुलीला घेऊन घेऊ. ते म्हटलं आपण जाऊच ना, म्हटलं आपणच करू, म्हटलं काय करायचं आहे. मग शेवटी आम्ही तयार झालो आणि गेलो ट्रेनिंग. आणि मग आई, बाबा आणि बाबांचा हात पकडायला छकुली, असं बोंद्रे कुटुंब पोहोचलं प्रशिक्षणाला. प्रशिक्षणात इतर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण पाहून अनुभवत होती, तर सुनील ऐकून. तिथे जे व्हिडिओ दाखवण्यात आले ते मी पाहू शकलो नाही, पण ऐकूनच शिकलो. बोंद्रे कुटुंब पाणलोट विकासाचं प्रशिक्षण घेऊन गावी परतलं आणि थेट कामालाच लागलं. गाव सभा घेतल्या, घरोघरी प्रत्यक्ष जाऊन गावकऱ्यांना श्रमदानाला येण्याचं आवाहन केलं. शोषखड्डे खणले, लोकांना शोषखड्ड्यांचं मार्किंग करून दिलं. पण इतकं करूनही 800 लोकसंख्येच्या गावात फक्त 25 लोक श्रमदान करतायत. पण सोनाली प्रशिक्षणावरून एक शाश्वत विचार आणि निर्धार घेऊन सोबत आलेत. मला असं वाटलं की आपण आपल्या परिवारासाठी एवढं केलं 15 वर्ष, तर आपण समोरचं जे आहे आपले दिवस, जितके दिवस आहे आपल्याकडे, आपण गावासाठी पण आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं पाण्यासाठी आपण करू, आपल्या गावासाठी करू. आणि याच जिद्दीच्या जोरावर आपल्या गावासाठी जितकं काम होऊ शकेल तितकं करण्याचा हे कुटुंब सच्चा प्रयत्न करतंय. त्यांच्या या प्रयत्नांना दाद द्यायला पोहोचले ईशा आणि जयदीप. आणि मग सोनालीताई आणि गावच्या उत्साही कार्यकर्त्यांबरोबर केलं ईशा आणि जयदीपनं श्रमदान. आत्ता आम्ही तुमच्या सगळ्यांबरोबर फक्त थोडा वेळ श्रमदान केलं आणि अतिशय थकवणारी प्रोसेस आहे ही. आणि तुम्ही ही रोज करता आणि आपापली कामं सांभाळून तुम्ही रोज ही प्रोसेस करता. खरंच एक मोठा सलाम आहे आमच्याकडून तुमच्या सगळ्यांना. आणि एवढी मेहनत जे घेत आहेत त्यांना फळ नक्कीच मिळणार. आणि आम्हाला खात्री आहे की तुमचं गाव नक्की पाणीदार होणार आहे. आणि तुमच्या या कार्यासाठी, पुढच्या वाटचालीसाठी, सगळ्यासाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. क्या बात है सोनाली जी, आपकी हिम्मत के बारे में, साहस के बारे में जितना कहा जाए कम है. और आपने, आपके पति ने, परिवार ने जो हिम्मत दिखाई है और आपके साथ जो 20-21 लोग हैं, आप सभी को हमारी तरफ से शुभकामनाएं. और हम चाहते हैं कि आपका गांव बहुत जल्द पानीदार हो जाए, सूखा मुक्त हो जाए. जो सैक्रिफाइस आपने किया है वो बिल्कुल कमाल का सैक्रिफाइस है. और दोस्तों, ये जो कुर्बानी है, त्याग है, सैक्रिफाइस की भावना है, उसमें एक मासूमियत होती है. और इस मासूमियत की ख़ास बात यह है कि इसके पौधे से बहुत जल्दी पेड़ बन जाता है, खासकर जब ये पौधा लगाया हो बच्चों ने. हे बीड जिल्ह्यातलं बोरखेड गाव आणि पाण्यासाठी भटकणाऱ्या या शाळकरी मुली. पाण्यासाठी रानोमाळ वणवण करणं हा यांच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनून गेलाय. अशातच यांच्या शाळेत आली निसर्गाची धम्माल शाळा. आता या मुलांना दुष्काळी परिस्थिती बदलण्याचा मार्ग दिसला होता. मुलांच्या हट्टामुळे आम्ही त्या दिवशी प्रभात फेरी घेतली, ज्या दिवशी आपलं शेवटचं सत्र होतं. आणि त्या प्रभात फेरीमुळं सगळ्यांना माहीत झालं की नेमकं काय आहे, काहीतरी वेगळे. यांनी टीम बनवून गावाला पाणीदार करण्याचा विडा उचलला. ग्रामपंचायत समोर विद्यार्थ्यांनी स्वतःहून अलाउन्सिंग केली की आम्हाला पाणी पाहिजे आणि ते आपण सगळ्यांनी मिळून एकत्र तयार करूया. आणि संध्याकाळी ग्रामसभा बोरखेड या गावामध्ये न भूतो न भविष्यती पूर्ण जे सभागृह आहे
ते महिला असतील, पुरुष असतील, शाळेतील विद्यार्थी असतील, वृद्ध असतील, या सगळ्यांनी तुडुंब भरलेलं होतं. गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुलांनी ग्रामसभा काबीज केली आणि पाण्याचा मुद्दा भावनिकतेनं सर्वांसमोर मांडला. आणि त्यामुळं गावकरी सगळे एकत्र झाले, त्यांच्या भावना जागृत झाल्या. यांनी पहिली लढाई तर जिंकली होती, पण आणखी एक प्रश्न त्यांच्या समोर उभा होता, मशीनसाठी लागणाऱ्या डिझेलचा. सर्वांना विचारलेलं की म्हणजे श्रमदानासाठी कोण कोण तयार आहे. त्यावेळेस सर्व गावकऱ्या, महिला, जे माणसं आहेत त्यांनी सर्वांनी हात वर केला, परंतु आम्हाला खात्री नव्हती की ते डिझेल देतील. मग काय, दुसऱ्या दिवशी गहन चर्चा झाली, सल्लामसलत झाली. ठरवलं आज म्हणजे निर्णय पक्का ठरवला की डिझेलची सुरुवात पहिल्यांदा मी म्हणजे स्वतः कोण करणार, तर गावासाठी जे काम आहे ते मी करणार. कुठे, तर इथेच करणार. आणि कधी, तर आत्ताच करणार. मग डिझेलच्या प्रश्नाचा फडशा पाडायला 32 जण एकत्र आले. कुणी ठेवणीतल्या पर्समधून पैसे काढले, कुणी गल्ला फोडला, तर कुणी डब्बा उघडला. राख्या बांधलेल्या ना सर्वांना, मग त्याच्यात पैसे होते. मी घरच्यांना नव्हते दिले, माझ्या पैसेच गल्ला आहे ना त्याच्यात टाकलेले. त्याच्यामुळे तो गल्ला फोडला, डिझेलला पैसे दिले. आणि मग 32 मुलांनी 1-1 लिटर डिझेल घेतला आणि यांची फौज गावातून धडाडत निघाली आणि थेट ग्रामपंचायतीत बसलेल्या सरपंचांच्या समोर उभी ठाकली. त्या दिवशी खरं तर आम्ही दुसऱ्या शाळेला व्हिजिट द्यायला गेलो होतो की आम्हाला दुसरी शाळा सुरू होणार होती आणि मास्टर ट्रेनर जे आहेत दिलीप सर, ते आमच्या सोबत होते गाडीमध्ये. ज्यावेळेस हे आम्हाला कळलं की 32 लिटर डिझेल मुलांनी जमा केले, त्यावेळेस आम्हाला त्या गाडीमधून असं वाटत होतं उतरून पळत जावं का काय, म्हणजे इतकं हे झालं होतं की मुलांना नेमकं कधी भेटावं. आणि मग गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ग्रामपंचायतीसमोर एक लाईन लागली. ती होती योगदानाची. त्यांच्या खाऊच्या पैशातून त्यांनी 1-1 लिटर डिझेल आम्हाला दिला आणून. आणि त्या विद्यार्थ्यांची प्रेरणा घेऊन गावकऱ्यांनी पण आम्हाला 5,550 लिटर डिझेल देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याचे पैसे आमच्याकडे जमा आहेत. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणाऱ्या दीपकल्पनेनं सर्वांना प्रेरित केलाय आणि एक संदेशही दिलाय. आम्हाला आमिर खानला सांगायचं की आम्ही आमचं गाव फार पाणीदार करणार आणि म्हणजे आम्ही आमचं एकदम गाव पाणीदार करून वॉटर कप स्पर्धेमध्ये 1 नंबर आणून बक्षीस घ्यायला पुण्याला येणार. क्या बात है यार, क्या बात है दीपा. आपके जुनून को देख के, आपके जोश को देख के मुझे इतना अच्छा लग रहा है और मुझे यकीन है दीपा कि आपका गांव जरूर जीतेगा. और मुझे बड़ी खुशी होगी जब हम लोग आपको पूना में प्राइज देंगे वाटर कप जीतने के लिए. जैसे यहाँ बच्चों ने अपना योगदान दिया और बूंद बूंद से सागर बन गया, उसी तरह jalmitra.org के द्वारा देश विदेश से लोग योगदान दे रहे हैं. इस हफ्ते भी एक बड़ी रकम जमा हुई है. चलिए देखते हैं कि इस योगदान से कितने गांवों को मशीनी मदद मिलने वाली है. पुण्यातल्या रश्मी इंग्लिश मीडियम स्कूलच्या काही चिमुकल्यांनी टीव्हीवर तुफान आलया पाहिलं. पाण्यासाठीचा हा संघर्ष पाहून त्यांना एक आयडिया सुचली. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायची आणि गावकऱ्यांच्या मदतीसाठी स्नेहालयाकडे जमा करायची. यासाठी सुट्टी मागायला म्हणून ते शाळेच्या ऑफिसमध्ये गेले. ह्यांना जर मी परवानगी दिली तर हे घरोघरी वर्गणी गोळा करण्यासाठी उन्हात फिरणार. ऊन खूप आहे, त्यांच्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होणार आणि कोणी आजारी झाले तर त्यांचे आईवडील आपल्याकडे ओरडत येणार. हा सगळा विचार करून मी ह्या वर्षी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बाहेर जाण्याची परवानगी न मिळाल्यानं त्यांनी आपापल्या वर्गात आपणच वर्गणी जमवायचं ठरवलं. आम्ही असे ठरवले की आपणच पैसे गोळा करून जर काय मदत झाली त्यांना तर तसं काहीतरी बघू. कुणी खाऊसाठीचे 5 रुपये दिले तर कुणी 10. हट्ट करून आई, बाबा, मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून वर्गणी गोळा केली आणि बघता बघता हा आकडा मोठा झाला. या मुलांनी तब्बल 46,000 रुपये आपल्या शिक्षकांकडे जमा केले. या मुलांची प्रेरणा घेऊन शिक्षकही यात सामील झाले आणि मदतीचा आकडा 51,000 रुपयांवर गेला. आणि मग या मुलांनी बसमधून 100 किलोमीटरचा प्रवास करून ही रक्कम स्नेहालयामध्ये स्वतः जाऊन सुपूर्द केली. अशी जिद्द आणि औदार्यातून या आठवड्यात देश विदेशातून 50 लाख रुपयांचा भरघोस निधी आला आणि यावेळी 50 गावांची ईश्वर चिठ्ठी निघाली. आता या गावांची नावं तुमच्या स्क्रीनवर आहेत. या गावांना मशीनच्या स्वरूपात 1-1 लाख रुपयांची मदत मिळेल.
तुमच्या योगदानामुळं आत्तापर्यंत पहिल्या आठवड्यात 31, दुसऱ्या आठवड्यात 42 आणि या आठवड्यात 50 म्हणजेच एकूण 1,23,00,000 रुपयांची 123 गावांना ईश्वर चिठ्ठीद्वारे मदत मिळाली आहे. आणि आता या गावांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. रश्मि इंग्लिश मीडियम स्कूल के बच्चों को हमारी तरफ से बहुत बहुत शुक्रिया, और आपने बहुत ही कमाल का काम करके दिखाया है. ये जो 51,000 का योगदान आपने दिया है, इट इज़ रियली अमेजिंग. और आपका जो योगदान है वो गांव को कितनी मदद उससे मिलेगी आपको अंदाज़ा नहीं है. और खुशी की बात यह है कि मदद पाने वाले गांवों की संख्या 100 का आंकड़ा पार कर चुकी है. लेकिन दोस्तों, अभी भी बहुत सारे गांव ऐसे हैं, सैकड़ों गांव ऐसे हैं जो मदद के लिए पात्र तो बन चुके हैं, लेकिन उनके नाम अभी तक ईश्वर चिट्ठी में नहीं निकले हैं. और ये संख्या बढ़ने ही वाली है, क्योंकि बहुत सारे गांव जो हैं वो बहुत अच्छा काम कर रहे हैं. और इसलिए मेरी आपसे विनती है कि हमें दिल खोल के इन गाँव की मदद करनी चाहिए. हमारी कोशिश ये होनी चाहिए कि एक भी गांव ऐसा ना हो जो छूट जाए. ये मौका बार बार नहीं आएगा, तो योगदान का सिलसिला जारी रखिए और ज़ोरों से जारी रखिए. और अब दोस्तों, आपके पैसों का गांव को कितना फ़ायदा होगा वो मैं आपको समझाता हूँ. अगर आपने 1,000 रुपये दिए तो उन रुपयों से एक पोकलेन मशीन 1 घंटा काम कर सकती है. 1 घंटे में ये पोकलेन मशीन 5 डीप सीसीटी खोद सकती है, 5 बड़े खड्डे खोद सकती है. हर इस खड्डे या डीप सीसीटी की पानी जमा करने की क्षमता है 20,000 लीटर. तो 5 खड्डों की क्षमता हुई 1,00,000 लीटर. और अगर एक साल में सिर्फ 5 बार भी बारिश हुई तो इन खड्डों से 5,00,000 लीटर पानी गांव के लिए जमा होगा. ये इतना पानी है कि इससे 10,000 लीटर क्षमता वाले 50 टैंकर भर जाएंगे. और अगर हर टैंकर की कीमत हम 2,000 रुपये भी पकड़े तो फिर 50 टैंकरों की कीमत होगी 1,00,000 रुपए. तो सोचिए, आपके 1,000 रुपयों का योगदान गांव को 1,00,000 रुपए की मदद करता है. तो दोस्तों, आप jalmitra.org पर लॉगिन करिए और गांव को बताइए कि हम सब उनके साथ खड़े हैं. वी हॅव देअर बॅक्स. मित्रांनो, आता वेळ झाली आहे गावाकडच्या टपालाची. पण असं वाटतंय की लोकांना वेड झालेला बघून आज पोस्टमॅन काकांना सुद्धा वेड लागलाय. आम्ही त्यांना स्टुडिओमध्ये इतकं बोलावलं, पण ते काय आलेच नाही. ते आले नाहीत तर काय झालं? आपण जाऊ ना त्यांच्याकडे. नमस्कार अमीर. नमस्कार किरण. प्रवासात खूप चांगल्या चांगल्या ठिकाणांना भेट देतोय. खूप चांगली आणि प्रेमळ माणसं मला भेटतायत. त्यांच्या तितक्याच रोमांचित करणाऱ्या कथा मला ऐकायला मिळतायत. या सगळ्यांना सोडून मुंबईला नाही यावंसं वाटत आहे. त्यामुळे यावेळचं टपाल हा पोस्टमन काका मुंबईला नाही घेऊन येणार. यावेळचं पत्र मी इथूनच गावातूनच वाचणार. नमस्कार महाराष्ट्र. मुंबईच्या कटिंग चहा बद्दल तुम्हाला माहितीच असेल. कटिंग म्हणजे पूर्ण चहा नाही, हाफ चहा, अर्धा कप. पण या अर्ध्या कप चहानी पण मन एकदम प्रसन्न होऊन जातं. डोळ्यावरची झापड उडते आणि अंगात एक नवा उत्साह भरतो. आणि आम्हा पोस्टमन काकांना तर ही कटिंग चहा फारच प्रिय. आजचं पत्र हे अशाच हाफ कप चहाचं, एका चिमुकल्या मुलाचं. केशव खोत, वय इनमीन 6 वर्षाचं, पहिलीला शिकतो. आणि कटिंग चहा सारखंच त्यानं मलाही एकदम ताजं तवानं करून टाकलं. गाव मराठवाड्यातलं, कोळेवाडी, तालुका उस्मानाबाद. कोळेवाडी राज्यातल्या शेकडो दुष्काळग्रस्त गावासारखंच एक. 20 वर्ष होत आली, पाणी टंचाई सुरूच आहे. टँकरची वाट पाहण्यात आयुष्य चाललंय. जुन्या जाणत्या लोकांना चांगले दिवस आठवतात, पण तरुण पिढीला तर जन्मापासूनच पाणी कुठून येतं तर टँकरनं, एवढंच माहिती आहे. अशातच कोळेवाडी गावानं यावर्षी वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला.
केशवचे बाबा जलसंधारणाचं प्रशिक्षण घेऊन घरी आले. घरी आल्यावर पाणी कसं वाचवायचं, कसं अडवायचं याचे व्हिडिओ केशवला दाखवायचे. केशवच्या वयात व्हिडिओ गेमची आवड असते मुलांना, पण केशव रोज पाणलोट विकासाचे व्हिडिओ बघायला लागला. इतर गावं कशी पाणीदार झाली ते बघायला लागला. त्याचे सवंगडी कार्टून आणि परिकथांमध्ये दंग झाले होते, पण तो चिमुरडा पाणलोट विकासाच्या विज्ञानामध्ये रमून गेला होता. जेव्हा बघेल तेव्हा डोकं मोबाईलमध्ये. उठता बसता खाता पिता झोपता तहान भूक सुद्धा विसरून गेला होता. आधी केशवला प्रश्न फार बसायचे, खूप गमतीशीर प्रश्न पडायचे त्याला. पृथ्वी गोलच का असते, चंद्र रात्रीच का दिसतो, सूर्य झोपायला कुठे जातो, आणि आकाशात लटकणाऱ्या चांदण्या गळून पृथ्वीवर कशा पडत नाहीत, असे प्रश्न. आता याच प्रश्नांमधल्या चंद्राची जागा घेतली आहे शोष खड्ड्यांनी, आणि लुकलुकणाऱ्या ताऱ्यांच्या जागी दिसायला लागली सिसिडीची माळ. एक दिवस केशवनं कमालच केली. बाबांना म्हटलं, मला कुदळ आणून द्या, कुदळ हवी आहे मला. मूल बापापाशी खेळणी मागतात, नवे कपडे मागतात, पुस्तकं मागतात, पेन मागतात, पण हा गडी चक्क कुदळ मागतोय. बाबा म्हणाले, तुझ्या मापाची कुदळ मिळत नसते बाळा, लहान मुलं करतात का कुदळीनं काम. त्यांना वाटलं पोरग माघार घेईल, पण माघार घेतली तर तो केशव कसला. त्याने खांदे उडवले आणि वडिलांची जाड जूड कुदळ आपल्या इवल्याच्या हातांनी कशी बशी उचलली, आणि मग हा अंगापेक्षा मोठा भोंगा उचलून त्यानं सरळ रानाची वाट धरली. लेकराचा हट्ट बघून मग त्याच्या बाबांनाही काही पर्याय उरला नाही. त्याच्या चिमुकल्या हातांसाठी एक चिमुकली कुदळ त्यांनी बनवून दिली. केशवच्या हातात आता जशी जादूची कांडीच आली होती. जिथं केशव तिथं कुदळ. झोपताना गादीवर, जेवताना पाटावर, आंघोळीच्या वेळी न्हाणी घरात. हातात आपली ही नवी कुदळ घेऊन त्याची सतत कुठं न कुठं तरी धडपड चालू होती. ही जादूची कांडी घेऊन केशव आपल्या गावात छोटी छोटी कामं करतो. विचार करा, एक 6 वर्षाचा पोरगा टँकर मधून वाया जाणाऱ्या पाण्यामुळे अस्वस्थ होतो. घरातून छोटी कुदळ घेऊन येतो, टँकरच्या नळापाशी छोटी वाट तयार करतो, जेणेकरून रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना ते वाया जाणारं पाणी मिळेल. या वयात मुलांना झोपेतून जागा करण्यात वेळ जातो आई वडिलांचा, पण केशव गावाला गोळा करायला निघालेला असतो पहाटे पहाटे. खांद्यावर कुदळ घेऊन आलेल्या या लहानग्या केशवकडे बघून लोकांचाही मग नाईलाज होतो. अगदी निरागस चेहऱ्यांनी मोठे मोठे डोळे करून तो लोकांकडे अपेक्षेने बघत राहतो. ते श्रमदान करण्यासाठी घरातून बाहेर पडल्यावरच तो तिथून हलतो. मग दुसरी दार ठोठावतो इतर लोकांना उठवायला. लहान मुलांना शिकवण्यासाठीची आपली धडपड नेहमीच असते. हे करू नकोस, ते करू नकोस असं आपण नेहमी सांगत असतो, पण काही मुलं आपल्याला आयुष्यभर लक्षात ठेवाव्यात अशा गोष्टी शिकवतात, अगदी सहज प्रेमानं. आपण विहिरीत पोहायचो, नदीत खेळायचो. आपल्या मुलांना पण ती धमाल अनुभवायला मिळाली पाहिजे. त्यांच्या नशिबात फक्त टँकरचं पाणी असणार आहे का? असं नाही चालणार. निदान केशवला तर नाहीच नाही. तो कष्ट करतोय, तो हट्टी आहे, त्याची दुष्काळाशी कट्टी आहे. आणि या छोट्या केशवपासून प्रेरणा घेत जर लहानांनी मोठ्यांनी ही दुष्काळाशी कट्टी केली, केशवसारखेच कष्ट करून दुष्काळाला पळून लावलं, तर खरंच कमाल होऊन जाईल. केशव, तुझी जिद्द आणि कष्ट पाहून खात्री पटते की दुष्काळाचं तोंड पाहण्याची वेळ येणार नाही. तुझ्या पाणीदार भविष्यासाठी या पोस्टमन काकाकडून तुला खूप खूप शुभेच्छा. वाह वाह वाह, बहुत ही अलग और खूबसूरत चिट्ठी आज पोस्टमैन काका ने लाई हमारे लिए. और केशव, आपकी कहानी सुन के हमको बहुत अच्छा लगा, बहुत खुशी हुई. हाँ, ऐसे जिद रही तो दुष्काल को तो हार मान के भाग ही जाना पड़ेगा. दोस्तों, हर हफ्ते अपने लाड के स्टार्स इस शो पर आ रहे हैं और कितनी अच्छी अच्छी कहानियां हम तक पहुंचा रहे हैं. इस बार का ईशा और जयदीप का सफर कैसा रहा, आइए उन्हीं से जानते हैं. नमस्कार. गेले 2 दिवस आम्ही महाराष्ट्रातील विविध गावांमध्ये फिरतोय आणि ह्या गावातल्या लोकांचे इतके भीषण प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासमोर, पण ते अगदी हसतमुखाने जिद्दीने
त्यांचा सामना करत त्याच्यावर मात करू पाहतायत. माझं भाग्य आहे की मला अशा माणसांना भेटायला मिळाले आणि त्यांच्याकडून मला ही जिद्द, ही हिंमत, ही चिकाटी शिकायला मिळते. आणि ॲटलिस्ट त्याचा मी 10% जरी माझ्या आयुष्यात उपयोग करू शकले तरी माझ्या मते मी आत्तापेक्षा खूप बेटर जगायला शिकेन. ह्या गोष्टी माझ्या डोक्यात राहणार आहेत कंटिन्युअसली की इथल्या लोकांचा जो एक ओव्हरऑल ॲटिट्यूड टू फेस देअर लाईफ इज समथिंग हे मी माझ्याबरोबर घेऊन चालली आहे परत. थैंक यू ईशा, थैंक यू जयदीप. इस हफ्ते आपने इतनी अच्छी अच्छी कहानियां हम तक पहुंचाई. बहुत बहुत शुक्रिया एंड ऑल द व्हेरी बेस्ट. मित्रांनो, आता वेळ झाली आहे प्रेक्षकांनी पाठवलेल्या चलचिठ्ठीची. तर चला जाऊया युरोपमध्ये, लॅटविया देशात. बार बार हाँ बोल यार हाँ अपने जीत हाँ उनके हार हाँ. हे मित्रांनो, मी कोणाच्या विजयाबद्दल बोलते तुम्हाला प्रश्न पडला असेल. मी बोलते सत्यमेव जयते वॉटर कप बद्दल. महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करण्यासाठी. Well, drought is a very serious issue in ग्रामीण महाराष्ट्र आज दुष्काळाशी लढतोय. ही समस्या सोडवण्यासाठी तुम्हीही हातभार लावू शकता. तुम्ही जलमित्र बनून श्रमदान करू शकता. गावांच्या मदतीसाठी जमेल तसं आर्थिक योगदानही देऊ शकता. यासाठी तुम्ही भारतीय असण्याची किंवा भारतात राहत असण्याची सुद्धा गरज नाही. मी युरोपात राहते, पण माझ्या वाट्याची मदत मी इथूनच करतेय, कारण या चळवळीला माझा अगदी मनापासून पाठिंबा आहे. तो चले चलो दोस्तो, जलमित्र बना आणि दुष्काळाविरुद्धच्या या लढाईत सहभागी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. किती गोड बोली ना थी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थैंक यू केट, थैंक यू सो मच. दोस्तों, 1 मई आने वाला है. अगले ही हफ्ते महाराष्ट्र दिवस, और इस अवसर पे हर साल की तरह इस साल भी महाश्रमदान आयोजित किया जा रहा है. और इसके लिए लोग बहुत उत्साहित हैं, जोश से भरे हुए हैं. लाखों लोग गांव-गांव में श्रमदान करेंगे. जोरों से तैयारी चल रही है गांव में, और यहाँ शहरों में जलमित्रों की भी तैयारियां जोरों पर है. 1 मई को किरण और मैं भी फील्ड पर रहेंगे, किसी गांव में श्रमदान करेंगे और आप तक नई नई कहानियां पहुंचाएंगे. तो मिलते हैं अगले हफ्ते सीधे गांव से. नमस्कार, मी शितली आणि मी माझे फौजी अजिंक्य. तर 1 मेला महाराष्ट्रात होणार आहे महायुद्ध, ते पण एका पॉवरफुल शत्रू विरुद्ध. दुष्काळ. आणि त्या महायुद्धात महाराष्ट्रातली लाखो लोक बनणार आहेत फौजी. पण हातात खोरं, टिकाव, कोदळ आणि फावडं घेऊन करणार आहे दुष्काळावर घणाघाती वार. तर आम्ही पण सामील होतोय गावकऱ्यांसोबत. जलमित्र आजा आणि जलमित्र शितली बनून. तर भेटूया पुढच्या आठवड्यात थेट मैदानात.